चला तर आज आपण घेणार प्रॉपर्टी लॉ, जो आहे आपला सेकंड सब्जेक्ट तो घेणार. प्रॉपर्टी लॉमधला आपला जो पहिला पॉईंट आहे ज्युरिस्प्रुडेंटियल कन्सेप्ट ऑफ प्रॉपर्टी. ओके, ज्युरिस्प्रुडेंटियल कन्सेप्ट ऑफ प्रॉपर्टी म्हणजे ज्युरिस्प्रुडंटमध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट आलेले आहेत जे की प्रॉपर्टीशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये काय काय आलेलं आहे की वेगवेगळ्या ज्युरिस्टने आपले विचार जे आहेत किंवा ज्युरिस्ट व्ह्यू जे आहेत त्यामध्ये सांगितलेले आहे की प्रॉपर्टी कशी तयार झाली किंवा कशा पद्धतीने आपण प्रॉपर्टीवर पोझिशन घेऊ शकतो. ज्युरिस्प्रुडंटमध्ये पर्टिक्युलर प्रॉपर्टी संबंधी काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामधले आपण बघणार की एक्झॅक्टली प्रॉपर्टी संबंधी कोणकोणते पॉईंट्स आहेत. तर नॉर्मली आपण कसं लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स जेवढे पण जिवंत किंवा अजिवंत ज्या पण वस्तू आहेत त्या पण प्रॉपर्टीमध्ये येतात, बरोबर आहे. आता जिवंत वस्तूमध्ये कोणत्या येणार? जर आपण काही पाळीव प्राणी, काही कॅटल्स, जे काही आहे शेतकरी असणारे फार्मर्स जे असतात त्यांच्याकडे असतात ना, जे काही त्यांचे जे शेती करण्यासाठी जे लागणारे ॲनिमल्स आहेत ते जिवंत प्रॉपर्टीमध्ये येणार. ओके, बरोबर आहे. कोणाला हॉर्स रायडिंगचा अदर कोणत्या गोष्टीचा शौक राहतो तो सुद्धा काय राहतो, तो जिवंत म्हणजे लिव्हिंग प्रॉपर्टीमध्ये येणार. त्यानंतर नॉन लिव्हिंगमध्ये लँड, ओके, जमीन, आपला हाऊस, ओके, या सगळ्या वस्तू काय होतात, नॉन लिव्हिंग थिंगमध्ये येतात. त्याच्यानंतर शेअर्स, डेप्ट, हे सगळ्या काय नॉन लिव्हिंग थिंगमधल्या प्रॉपर्टी आहेत. तर फर्स्ट पॉईंट जो आहे आपला इंट्रोडक्शनमध्ये द टर्म ऑफ प्रॉपर्टी इज कॉमनली यूज टू द डिफाईन द ऑब्जेक्ट विच आर ओन. In other words, property denote those things in which rights of ownership can be expanded. The term of property included both living and non-living things. Lands, cattle, shares and debt are included in the property. प्रॉपर्टी संबंधी सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे, जनरली आपण कसं म्हणतो की प्रॉपर्टी जी आहे जी आपण अर्न करतो, जी आपण कमावलेली आहे ती आपली प्रॉपर्टी, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी संबंधी इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे ते नेहमी लक्षात ठेवायचा की प्रॉपर्टी जी आहे विदाऊट ओनरशिप असू शकत नाही. ओके, विदाऊट ओनरशिप म्हणजे मालकी नाही अशी प्रॉपर्टी असू शकत नाही. आणि सेकंड पॉईंट काय येणार त्यामध्ये की ओनरशिप ही विदाऊट प्रॉपर्टी असू शकत नाही, बरोबर आहे. की म्हणजे मालकी ही बिना संपत्तीची असू शकते का? असू शकत नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट की विदाऊट ओनरशिप प्रॉपर्टी असू शकत नाही आणि विदाऊट प्रॉपर्टी ही ओनरशिप असू शकत नाही. ओके, in the wider sense the term included all those rights which a person has or can be exercised for existence, right to life, personal liberty, reputation and all those rights which are can be exercised against other. Hence in its wider sense it can be termed as all those things are material object which a person cannot live, बरोबर आहे. पर्सनल लिबर्टी, रेपुटेशन हे सगळे सुद्धा काय आहेत, राईट टू लाईफ हे सुद्धा काय आहे आपली प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, त्या प्रॉपर्टीज आहेत. कसं कन्सिडर, आपलं कोणी डिफॉर्मेशन केलं, ओके, टॉर्टमध्ये बघितलेलं आहे ना आपण, डिफॉर्मेशन झालं तर संबंधित ज्या व्यक्तीने आपलं डिफॉर्मेशन केलं त्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये आपण काय केस फाईल करू शकतो. म्हणजे राईट टू लाईफ अँड रेपुटेशन हे काय आपली प्रॉपर्टी आहे. ओके, त्याच्यानंतर काइंड्स ऑफ प्रॉपर्टीमध्ये दोन टाईप्सच्या प्रॉपर्टी आहेत, कार्पोरल आणि इनकार्पोरल. ओके, कोणकोणती? कार्पोरल आणि इनकार्पोरल. आता कार्पोरल प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी? अशी प्रॉपर्टी जी की एक्झिस्टन्समध्ये आहे म्हणजे जी की आपण डोळ्याने बघू शकतो त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, कार्पोरल प्रॉपर्टी. ओके, आणि इनकार्पोरल प्रॉपर्टी पुढे बघूया. ओके, कार्पोरल प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी की आपण डोळ्याने बघू शकतो त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो कार्पोरल प्रॉपर्टी. एक ब्रॉड सेन्सने जर विचार केला तर, ठीक आहे. इट इज ऑल्सो टर्म ॲज टँजिबल प्रॉपर्टी. ओके, टँजिबल प्रॉपर्टी
It is the right of ownership over material thing. They included only these things which are real and visible. म्हणजे अशा वस्तूंचा यामध्ये समावेश होतो जे की रिअल आहे, आपण डोळ्याने बघू शकतो त्या वस्तूला आणि रिअलमध्ये आहेत. अशा वस्तू ज्या असतात ज्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये प्रेझेंट आहेत, ती कोणती प्रॉपर्टी आहे आपल्याकडे? कॉर्पोरल प्रॉपर्टी. ओके, आपलं जो घर आहे, हाऊस आहे, तो आपण डोळ्याने बघू शकतो, विजिबल वेमध्ये आहे, रिअल आहे, ती काय झाली? कॉर्पोरल प्रॉपर्टी. लँड जी आहे, जमीन, ती आपण डोळ्याने बघू शकतो, विजिबल आहे, म्हणजे ती काय झाली? आपली कॉर्पोरल प्रॉपर्टी. पर्सन हू द राईट टू यूज द थिंग इज कॉल्ड द ओनर ऑफ person who has right to use a thing is called as the owner of the object and the object is called as a property. म्हणजे right to use thing called as owner of the object and the object is called as a property. म्हणजे अशी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जो व्यक्ती यूज करतो. ओके, आता ही जमीन आहे, एक फार्म आहे, फार्मर यूज करतो. ओके, त्याच्यानंतर आपलं घर आहे, हाऊस आहे, आपण राहण्यासाठी यूज करतो, आपण यूज करतो, म्हणजे ती काय झाली? आपली प्रॉपर्टी. आपली प्रॉपर्टी झाली म्हणजे आपण त्या प्रॉपर्टीचे ओनर आहोत. बरोबर? की अशी पर्सन काय करतो? राईट टू यूज करतो त्या वस्तूंचा. डायरेक्टली तो काय झाला? डायरेक्टली तो काय झाला? त्याचा ओनर. आणि ओनर झाला म्हणजे तो काय झाली? ती काय झाली? त्याची प्रॉपर्टी. इट इन्क्लुडेड ओनली मटेरियल थिंग, लँड, हाऊस, कॅटल, मनी, ऑर्नामेंट्स. ओके, दागदागिनेसुद्धा येतात, कॅटल्स, ॲनिमल्स वगैरे संपूर्ण येतात. त्याच्यानंतर हाऊस, लँड, त्याच्यानंतर पैसासुद्धा व्हिजिबल आहे, मनी. ओके, ती सुद्धा आपली प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे ती कॉर्पोरल प्रॉपर्टी आहे. कॉर्पोरल प्रॉपर्टी कॅन बी डिवायडेड इंटू 2. म्हणजे कॉर्पोरल प्रॉपर्टीचे सुद्धा 2 प्रकारचे टाईप्स आहेत. त्यामध्ये मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इमुव्हेबल प्रॉपर्टी. आणि त्यानंतर आहे सेकंड पॉईंट, रिअल आणि पर्सनल प्रॉपर्टी. आता बघा, मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इमुव्हेबल प्रॉपर्टी. A corporeal property can be a movable or immovable. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होऊ शकते. या प्लेसवरून इथे ट्रान्सफर होत आहे म्हणजे ती काय झाली? मुव्हेबल प्रॉपर्टी. ओके, ठीक आहे. इमुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे कशी प्रॉपर्टी? जी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होऊ शकत नाही, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार इमुव्हेबल प्रॉपर्टी. Immovable property included the land, house, walls, etc. Included that the property which cannot move from the one place to another. Land एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर करू शकतो का? नाही. ओके, बरोबर आहे. त्याच्यानंतर हाऊस एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर करू शकतो का? नाही. त्यानंतर वॉल्स एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर करणे शक्य आहे, जशाला तशी. ओके, दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर करण्यासाठी ती पुढची सुद्धा जमीन आपली असायला पाहिजे. ठीक आहे, तर ट्रान्सफरेबलच नाही तर ती प्रॉपर्टी काय होणार? इमुव्हेबल प्रॉपर्टी. इट्स इन्क्लूड्स दॅट प्रॉपर्टी विच कॅन नॉट बी मूव्ह फ्रॉम दी वन प्लेस टू अनादर. ऑब्जेक्ट विच आर फिजिकली अटॅच्ड टू द अर्थ अँड परमनंटली fastened to anything attached to the earth are termed as immovable property. अजून एक डीपली वेमध्ये जर बघितलं, अशी कोणतीही थिंग किंवा सबस्टन्स जमिनीशी डायरेक्टली अटॅच आहे, तो एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होऊ शकत नाही. बरोबर आहे, जमिनीशी डायरेक्ट अटॅच आहे. लँड जी आहे तर ती तर ऑलरेडी जमीन, ओके, ती अटॅच आहे म्हणायचं कारणच नाही. त्यानंतर हाऊस जमिनीशी अटॅच आहे, ओके, त्याचा बेस. त्याच्यानंतर जर ट्रीज, आपण झाडं वगैरे बघितले, ते सुद्धा जमिनीशी अटॅच आहे, तेव्हा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होऊ शकत नाही. वॉल्ससुद्धा
वॉल्स म्हणजे हाऊसचा एक पार्ट आहे, तो सुद्धा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होणे शक्य आहे का? नाही. अशी कोणती थिंग असो किंवा सबस्टन्स असो जी जमिनीशी डायरेक्ट अटॅच आहे आणि एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होऊच शकत नाही, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार इमूव्हेबल प्रॉपर्टी. And whereas a movable property are those property which cannot be easily it can be easily moved from the one place to another place by the help of the person. It's include cattles, ornament. Okay, movable property म्हणजे कोणती प्रॉपर्टी जी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर इझिली ट्रान्सफरेबल आहे, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर इझिली आपण नेऊ शकतो, आणू शकतो, त्या प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणणार आपण? मुव्हेबल प्रॉपर्टी. आता मुव्हेबल प्रॉपर्टीचे एक्झाम्पल काय दिलेले? कॅटल्स, ॲनिमल्स जे आहेत, आपण जे पशु पाळतो, प्राणी जे पाळीव प्राणी असो, कोणतेही प्राणी असो, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर नेणं शक्य आहे ना. आपण जरी नाही नेलं ते सुद्धा चालून जाऊ शकतात. ट्रान्सफर होणं त्यांचं इझिली पॉसिबल आहे. ऑर्नामेंट्स, दागदागिनेसुद्धा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे ती जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे? मुव्हेबल प्रॉपर्टी आहे. ओके, कळलं? कॉर्पोरल प्रॉपर्टीचे जो पहिला पॉईंट आहे मुव्हेबल आणि इमुव्हेबल प्रॉपर्टी. ओके, आता इकडे बघ, सेकंड पॉईंट आहे याच्यामधला रिअल आणि पर्सनल प्रॉपर्टी. रिअल प्रॉपर्टी मीन्स ऑल राईट्स ओव्हर दी लँड विच इज रिकग्नाइज्ड बाय लॉ. म्हणजे अशी प्रॉपर्टी ज्याची आपल्याला पूर्णपणे काय राईट्स भेटलेले राहतात. ओके, ओव्हर दी लँड. अँड वेअर ॲज अ पर्सनल प्रॉपर्टी मीन अदर प्रॉपर्टरी राईट्स वेदर राईट इन रेम और राईट इन पर्सनल. राईट इन रेम म्हणजे रेमेडी. ओके, मॅक्सिम्स माहीत आहे ना, राईट इन रेम मीन्स रेमेडीचा आपल्याला राईट राहणार आणि पर्सनल राईट इन पर्सन. ओके, या संबंधीच्या ज्या प्रॉपर्टी राहतात ते रिअल आणि पर्सनल प्रॉपर्टीज राहतात. आता आपण जर बघितलं तर इंग्लंडमध्येच नाही, आता आपण जर असा विचार केला, आपले जे घर आहे, ओके, एक मिनिट, ओके, हे असं आपलं घर आहे. घरच्या आता वरच्या हिश्श्यापर्यंत आपली किती हद्द आहे आपल्याला माहीत आहे का? नाही. म्हणजे ही आपली जागा आहे, इथे आपलं घर आहे. घराच्या या व्ह्यूला आता किती प्रमाणात वरच्या बाजूला आपली मालकी आहे आपल्याला माहीत आहे का? माहीत नाही. परंतु एका लिमिटपर्यंत आपली ती मालकी आहे. परंतु त्या घराच्या वरच्या बाजूने आपण विमान जाण्यासाठी, ओके, त्याच्यानंतर रॉकेट जाण्यासाठी, त्याच्यानंतर सॅटेलाईट्स जाण्यासाठी रेस्ट्रिक्ट करू शकतो का? रेस्ट्रिक्ट करू शकत नाही. ओके, असं म्हणून रेस्ट्रिक्ट करू शकत नाही, ही प्रॉपर्टी माझी आहे आणि या प्रॉपर्टीच्या वरची जी वरून काही पण एवढ्या एरियामधून जी माझी प्रॉपर्टी आहे तेवढ्या एरियामधून रॉकेट्स, एरोप्लेन्स, सॅटेलाईट्स हे सगळे जाणार नाही. यासाठी आपण मनाई करू शकतो का? करू शकत नाही. ओके, रिअल आणि पर्सनल जी प्रॉपर्टी आहे ती नॉर्मली इंग्लंडमध्ये या वेने प्रॉपर्टी 2 पार्टमध्ये डिवाईड केली जाते आणि इंडियामध्ये मुव्हेबल आणि इमुव्हेबल अशा पद्धतीनेच प्रॉपर्टी डिवाईड केल्या जाते. अजून एक इमुव्हेबल प्रॉपर्टी मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. लक्षात ठेवा, हा एक पॉईंट. इमुव्हेबल प्रॉपर्टी ट्रान्सफरेबल इंटू मुव्हेबल प्रॉपर्टी. ते कसं? आता एक झाड आहे, ठीक आहे, हा झाड आहे, कन्सिडर करा, माझ्या डायग्रामवर जाऊ नका. आता हा झाड आहे, हा झाड जोपर्यंत जमिनीला अटॅच आहे, ओके, जोपर्यंत जमिनीशी अटॅच आहे तोपर्यंत तो इमुव्हेबल आहे, ट्रान्सफर होऊ शकत नाही. एका प्लेसवरून या प्लेसवर ट्रान्सफर होऊ शकत नाही, तोपर्यंत तो काय आहे? इमुव्हेबल आहे. परंतु या झाडाला जेव्हा आपण कट केलं, ओके, याचा हा एवढा हिस्सा काढला आणि त्याला लाकूडमध्ये काय आपण कन्वर्ट करून टाकलं, तर तो लाकूड एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर करणं इझिली पॉसिबल आहे. ओके, त्यामुळे जो ट्री आहे तो इमुव्हेबलपासून मुव्हेबलमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो.
त्याच्यानंतर घरसुद्धा, हाऊससुद्धा. हाऊस कसं तोडल्यानंतर त्याच्या आता हे हाऊस आहे, या हाऊसला आपण पूर्णपणे ब्रेक केलं, याच्यामधलं जे मटेरियल आपल्याला मिळेल, ओके, ते मटेरियल वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर करणे इझिली आहे, बरोबर. म्हणजे हाऊस जे आहे इमूव्हेबल प्रॉपर्टी होती, त्याला ब्रेक केल्यानंतर ती मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके, समजलं. कॉर्पोरल प्रॉपर्टीचे 2 टाईप, मुव्हेबल प्रॉपर्टी, इमूव्हेबल प्रॉपर्टी, रिअल प्रॉपर्टी आणि पर्सनल प्रॉपर्टी. आता आपण घेणार इनकॉर्पोरल प्रॉपर्टी. इनकॉर्पोरल प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी की एक्झिस्टन्समध्ये नाही, जी आपण डोळ्याने बघू शकत नाही, जी रिअल आहे परंतु विजिबल नाही. ओके, आता इकडे बघा. इनकॉर्पोरल प्रॉपर्टी इज अदर प्रॉपर्टरी राइट्स विच आर राइट इन रेन आर नॉट टेन्जिबल अँड रिअल. म्हणजे इनकॉर्पोरल प्रॉपर्टी अशी आहे की जी डोळ्याने आपण बघू शकत नाही. त्यामध्ये जे पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट म्हणजे आपल्या स्किलशी रिलेटेड आहे, आपल्यामध्ये असलेल्या पर्सनल हुनरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी राहणार ते इनकॉर्पोरल प्रॉपर्टीमध्ये येणार. आता ट्रेडमार्क, आता एखाद्या कंपनीचा मार्क आहे, लोगो आहे, तो लोगो त्या कंपनीचाच राहणार. ओके, ट्रेडमार्क, ओके, तर तो त्याचाच आहे, तो विजिबल आहे का, म्हणजे आपल्याला कळणार का संबंधित, म्हणजे असं आपण कन्सिडर करू शकतो का की हा जो ट्रेडमार्क आहे तो संबंधित त्या व्यक्तीचा आहे, तो ब्रँडचा आहे, तो कंपनीचा आहे. आता कॉपीराईट म्हणजे कसा की एखाद्या व्यक्तीची ओरिजिनल कॉपी आहे, त्याने स्वतः लिहिलेली आहे, किंवा एखादी मूव्ही आहे, त्या मूव्हीला जोपर्यंत ज्याने लिहिली, ज्याने राईट केली, तोपर्यंत तो राईट देणार नाही पुढच्या व्यक्तीला की हे जे माझं ओरिजिनल ड्राफ्ट आहे मी तुम्हाला हँडओव्हर करतो. ए पर्सन जोपर्यंत सांगणार नाही बी पर्सनला की आता ए पर्सन आहे, याचा एक बुक आहे, ओके, ते स्वतः त्याने राईट केलेलं आहे. आता बी पर्सनचा या बुकवर काही राईट आहे का, नाही. जोपर्यंत ए पर्सन त्याला राईट देणार नाही बी पर्सनला की या बुकची कॉपी तू यूज करू शकतो, म्हणजे कॉपीराईट हे विजिबल आहे का, विजिबल नाही, आपण बघू शकत नाही. अशी जी काही स्किलवर डिपेंडेड प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इनकॉर्पोरेबल प्रॉपर्टी, जे की आपण डोळ्याने बघू शकत नाही. ओके, इनकॉर्पोरेबल प्रॉपर्टी कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्टमध्ये इनकॉर्पोरेबल प्रॉपर्टी डिवायडेड होतात. ज्युरा इन रे एलिना, ज्युरा इन रे प्रोप्रिया. आता ज्युरा इन रे एलिनामध्ये दे आर कॉल्ड द encumbrances. It's included property, the ownership which is the hand of one person and it is used by other person. खूप इझी आहे. ज्युरा इन रे एलिनामध्ये कसं आहे की बघा की ओनरशिप एका व्यक्तीच्या हातात राहते आणि ती प्रॉपर्टीचा यूज दुसरा व्यक्ती करत असतो. आता फॉर एक्झाम्पल रेंट सिस्टीम माहीत आहे ना की आपण एखादा हाऊस रेंटने घेतो किंवा एखादा फ्लॅट रेंटने घेतो. रेंटने आपण राहतो म्हणजे एक्झॅक्टली तो फ्लॅट आपल्या मालकीचा राहतो का, राहत नाही. एक दुसरा व्यक्ती त्या फ्लॅटचा मालक राहतो, ओनर राहतो. आपण काही काळासाठी, काही वर्षासाठी, काही महिन्यासाठी तो फ्लॅट जो आहे रेंटने घेतो. म्हणजे आपण त्याचे ट्रू ओनर आहोत का, नाही, ट्रू ओनर नाही, आपण त्याचे को ओनर आहोत, बरोबर. अशा जे पण को ओनर असतात, यूज करतात, त्याला ज्युरा इन रे एलिना म्हणजे द ओनरशिप विच इज हँड ऑफ वन पर्सन अँड यूज बाय द अदर पर्सन. म्हणजे ओनरशिप एका व्यक्तीच्या हातात राहते आणि यूज दुसरा व्यक्ती करतो. तर त्याच्यामध्ये काय आहे, लीज, सर्व्हिट्यूड्स, सिक्युरिटीज, ट्रस्ट, रेंट, या सगळ्या गोष्टी ज्युरा इन रे एलिनामध्ये येतात. आता राईट इन रे प्रोप्रिया, तर यामध्ये बघा प्रॉपर्टी राईट्स आर बोथ मटेरियल ॲज वेल नॉन मटेरियल थिंग.
Non-material thing. Material thing are in physically object and non-material thing are the right attached to the thing. Right in re propria in mainly over the immaterial thing. The person having right over the thing which is attained due to his skills and labor. It is categorized into following. राईट इन प्रोप्रिया म्हणजे काय, आपल्या स्किलने ज्या आपल्या स्किलमुळे ज्या ज्या आपल्याला प्रॉपर्टी मिळालेल्या आहेत आणि त्या आपण स्वतः कमावलेल्या आहेत, अशा प्रॉपर्टी राईट इन रे प्रोप्रियामध्ये येतात. ओके, त्याच्यामध्ये पेटंट येतो, कॉपीराईट आणि कमर्शियल गुडविल. ओके, इममटेरियल थिंगचा त्यामध्ये काय होतो, इन्व्हॉल्युशन होतो. आता इथे आपल्या प्रॉपर्टी, इनकॉर्पोरेबल प्रॉपर्टी संपलेल्या आहेत. ओके, आता आपण बघणार पुढचा